नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फ्रंट पेज या कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर माझ्याबरोबर आज माझा सहकारी ज्ञानेश्वर वरक आणि आज फ्रंट पेज जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीलाच मी जातोय डायरेक्ट कोकण 7 पेपरवर, कारण आज जी त्यांनी हेडलाईन मारली आहे ती खरंच गोमंतकीयांसाठी, कोकणवासियांसाठी किंबहुना सगळ्या कोकणपट्ट्यासाठी महत्त्वाची हेडलाईन आहे. ती म्हणजे पावसासंदर्भात. आपल्याला माहीत आहे मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पाऊस 10 जून रोजी गोव्यात दाखल झाला होता, मान्सून दाखल झाला होता. मात्र पूर्णतः सक्रिय न झाल्यानं लोकांची तारांबळ उडाली होती, शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. कारण पेरणीसाठी जे उपयुक्त पाऊस जो लागतो तो पडला नव्हता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. मग आज एक मोठी जी बातमी समोर येते ती म्हणजे राज्यात पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, त्यामुळे शेतीला वेग आला आहे. अनेक शेतकरी जे आहेत ते आपली अवजारं घेऊन कुठेतरी शेतात जाताना दिसले आहेत आणि एकंदरीतच पुन्हा एकदा बघितलं तर चांगल्या रीतीनं पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात गोव्यातील ग्रामीण भागात, उत्तर गोव्यात, दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला दिसून येतोय. ह्या सगळ्यामुळे कुठेतरी एक जो उकाडा जो निर्माण झाला होता तो कुठेतरी शांत झालेला दिसून येतोय. वातावरणात गारवा पसरलेला दिसून येतोय आणि या सगळ्यामुळे खरंच एक चांगली गोष्ट जी आहे ती गोवंतकीयांसाठी, कोकणवासियांसाठी घडलेली आहे. आणि हीच जी बातमी जी आहे ती कोकण 7 लाईव्ह, कोकण 7 वृत्तपत्राने आपल्या फ्रंट पेजवर छापलेली आहे. ही एक महत्त्वाची बातमी खरंच आपल्या गोमंतकीयांसाठी आहे. आपल्याला माहिती आहे एल निनोचा प्रभाव पडलेला दिसून येतोय. त्याच्यानंतर बिपरजॉय वादळाचा कुठेतरी प्रभाव जो होता तो या पावसावर, मान्सूनवर पडला होता आणि तब्बल 10 दिवस पाऊस एकाच जागी, म्हणजे मान्सून जो होता तो एकाच जागी राहिलेला होता, पुढे सरत नव्हता. मात्र कालपासून पोषक वातावरण निर्माण झाल्यानं पावसाने वेग घेतला आहे आणि आता कुठेतरी महाराष्ट्रातील इतर भागात जो पाऊस आहे तो पूर्णतः सक्रिय होण्याच्या संभावना व्यक्त केल्या जात आहेत. ज्ञानेश्वर, पुढची बातमी ती म्हणजे गोवन वार्ता वृत्तपत्रावरून काय सांगशील? कोणती महत्त्वाची बातमी आहे? गोवन वार्ता वृत्तपत्राची आज हेडलाईन आहे ती म्हणजे पेडणेतील घोटाळेबाज कारकूनने भरले 11 लाख रुपये. हीच बातमी द गोवनची ही हेडलाईन देखील आहे. आता या संदर्भातील सांगायचं झालं तर पेडणे येथील अबकारी खात्याच्या कार्यालयात 2 कोटीचा घोटाळा झाल्याचा उघड झालं होतं आणि हा घोटाळा जो आहे तो कोविड काळाच्या दरम्यान घडला होता. आता या संदर्भातील एका कारकूनने जवळपास 70 लाख रुपये हे घेतल्याचा, 28 ते 70 लाख रुपये सुमार 77 बार मालक होते त्यांच्याकडून घेऊन त्यांना परवाने दिले होते. परंतु हे पैसे जे होते ते अबकारी खात्याच्या तिजोरीत जमा न होता ते कारकूनने स्वतः आपल्याकडे ठेवले होते आणि त्यामुळे हा घोटाळा निर्माण झाला होता आणि ऑडिटच्या दरम्यान हा घोटाळा समोर आला होता. आता यातील मिळालेल्या माहितीप्रमाणे आणि अबकारी खात्यातील सूत्रांनी सांगितलेल्या माहितीवरून ही बातमी गोवन वार्ताने छापून आणलेली आहे आणि या बातमीप्रमाणे 11 लाख रुपये जे आहेत ते त्या कारकूनकडनं वसूल करण्यात आले आहेत आणि इतर पैसे जे आहेत म्हणजे आत्ताच्या घडीला जवळपास 28 लाख रुपयांचा घोटाळा या कारकूनकडून झाल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे आणि त्यातले 11 लाख जे आहेत ते त्याच्याकडून आत्तापर्यंत रिकवर करण्यात आलेले आहेत, जमा करण्यात आलेले आहेत आणि आणखीन जे पैसे बाकी आहेत ते जमा करण्याचा प्रयत्न हा अबकारी खात्याकडून सुरू आहे. परंतु या कारकून जो होता त्याच्यावर अजून कोणतीही मात्र निलंबनाची किंवा तशा पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु ज्या पद्धतीनं या अबकारी खात्यातील सूत्रांनी माहिती दिली आहे त्या माहितीप्रमाणे या कारकूनकडून पूर्वी सर्व पैसे त्यांनी जे घोटाळा केलेले आहेत ते पैसे वसूल केले जाणार आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई ही अबकारी खात्याकडून केली जाणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळालेली आहे. ही महत्त्वाची अशी बातमी आहे. खरंच एक घोटाळे जे आहेत ते राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि भ्रष्टाचाराच्या जे प्रकरणं जे आहेत ते वारंवार समोर येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी सरकारने आता कुठेतरी लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील बातमी जी आहे ती शाळासंदर्भात. शाळा तुम्हाला माहीत आहे मागील काही दिवसांपासून शिक्षक जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांची भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्यानंतर कारकुनांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती आणि लवकरच 70 कारकुनांची नेमणूक पुढच्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने निर्णय घेतल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आणि या सगळ्या संदर्भात 142 प्राथमिक शिक्षक जे होते त्यांचा जो निर्णय जो आहे तो अजूनही झालेला नाही आहे.
मात्र जो आज जर ही बातमी बघितली तर पुढील काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्यांचा कुठेतरी वेग वाढू शकतो आणि त्यामुळे लवकरात लवकर हे जे दोन्ही महत्त्वाची जे पदं आहेत, जी प्राथमिक शिक्षक जे 142 आहेत आणि 70 कारकून जे आहेत त्यांच्यासाठी आता पुढील जो निर्णय जो आहे तो लवकरच घेणार येणार आहे. मात्र सध्या कारकुनांची भरती जी लवकरच होणार आहे अशा तऱ्हेची माहिती समोर आली आहे. काल शैलेश झिंगडे जे आहेत त्यांनी एक विधान केलं आहे की कारकुनांची कुठेतरी नेमणूक होणं म्हणजे अत्यंत गरजेचं होतं, कारण तेथे जो काम चालू होतं त्या कामावर कुठेतरी आपल्या कोणतरी एक पाहिजे होता जो सगळं काम मॉनिटर करण्यासाठी आणि कामगारांची अत्यंत गरज होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ह्या कारकुनांची जी नेमणूक जी आहे ती करण्यात येते आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे शिक्षण खात्याकडून. त्यानंतर अगदी त्याने असं विधान केले की कारकून भरतीनंतर प्रशासन जे आहे त्याला बळकटी मिळणार आहे आणि हे स्वाभाविक आहे, कारण अनेक कामगारांची किंवा ज्या कर्मचाऱ्यांची तिथे कमतरता होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी कामकाज जो होता त्याला कुठेतरी वेळ लागत होता. मात्र कारकुनांच्या या नेमणुकीनंतर पुन्हा एकदा या सगळ्याला वेळ लागणार आहे. मात्र 142 शिक्षक जे प्राथमिक शिक्षकांची नेमणुकीच्या जी माहिती आहे किंवा ती अजून अद्याप तेवढीशी निर्णय झालेला नाही आहे. खरं तर 17 आणि 18 डिसेंबर रोजी याच्या सगळ्यांच्या परीक्षा ज्या होत्या त्या झाल्या होत्या, मात्र अजूनही त्याबाबतचा निर्णय जो आहे तो आलेला नाही. मात्र पुढील काळात हा निर्णय येणार असल्याची माहिती आहे ती समोर येते आहे. ज्ञानेश्वर, पुढची माहिती बातमी जी आहे ती काय सांगशील, कशा तऱ्हेने कुठली आहे? पुढची बातमी आहे ती सरकार संबंधित आहे. आता सरकारने कालच एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे की समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार हा सरकारकडून भरविला जाणार आहे. या संदर्भातील काल ही अपडेट ही गुवन वार्ता लाईव्हने दिली होती आणि ती बातमी आज फ्रंट पेजवर छापून आलेली आहे. या बातमीप्रमाणे 3 जुलै रोजी आता उत्तर गोव्यातून म्हापसा येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मंत्री निलेश काब्राल हे उपस्थित असतील, तर दक्षिण गोव्यात मडगाव येथे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मंत्री बाबूश मोन्सेरात हे उपस्थित असतील आणि अशाच पद्धतीने यापुढे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार भरला जाईल. या जनता दरबार भरवल्यानंतर ज्या काही स्थानिकांच्या समस्या असतात त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक कॅबिनेट मंत्री हा प्रत्येक महिन्याच्या सोमवारी त्या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण गोव्यात या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कॅबिनेट मंत्र्यांसोबतच सरकारी जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड किंवा त्या डिपार्टमेंटचा रिस्पॉन्सिबल असा रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या समस्या जनता दरबारात उपस्थित केल्या जाणार आहेत, जनता दरबारावेळी उपस्थित केल्या जाणार आहेत, या समस्यावर तोडगा त्याच वेळी काढण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु जर काही समस्यावर त्याच वेळी तोडगा काढणं शक्य झालं नाही तर ते पुढील काही काळातच त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. जसं मागील काही दिवसापासून आम्ही पाहतोय की सरकार तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या दारी, मंत्री तुमच्या दारी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात आलेला हॅलो गोयकार या पद्धतीचे कार्यक्रम आणि या अशा अनेक कार्यक्रम ज्यावेळी सरकारकडून घडवून आणले जातात त्यावेळी स्थानिकांना आणि लोकांना, मतदारांना आपल्या समस्या ज्या आहेत त्या सरकार दरबारी मांडण्याची एक संधी उपलब्ध होते आणि या संधीचा फायदा जो आहे तो प्रत्येक नागरिक आता घेणार आहे. कारण अशा पद्धतीची संधी जर नागरिकांना मिळाली तर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले त्यांचे विषय हे आता खुद्द मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते आता हे अधिकारी उच्च श्रेणीतील अधिकारी इकडे येणार आहेत. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघणं हे शक्य होणार आहे. तर त्यामुळे सरकारचा जो निर्णय आहे त्याचं कौतुक करावं लागेल. सरकार आता जनता दरबार हा रोज दर महिन्याला भरणार आहे, त्यामुळे एक चांगली गोष्ट जी आहे ती सरकारकडून चांगल्या तऱ्हेने निर्णय घेतले जात आहेत. दुसरी आणि महत्त्वाची काल आणि गोव्यासाठी अभिमानास्पद जी गोष्ट आहे ती म्हणजे काल तुकाराम शेट्टी आणि तन्विका अहमद बांबोळकर यांना कोकणीतून पुरस्कार जे आहे ते जाहीर झाले आणि एक चांगली गोष्ट जी आहे ती काल गोव्यांतकेयांसाठी अभिमानाची गोष्ट जी आहे ती काल घडलेली आहे. मराठीत एकनाथ आव्हाड यांना बालसाहित्यासाठी तर विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोकणीसाठी बालसाहित्य पुरस्कार
तुकाराम शेठ यांना कुठं जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे. तर युवा साहित्य पुरस्कार तन्वी कामत बांबोळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीतच गोव्यातून या सगळ्या लेखकांचं जो आहे तो कौतुक केलं जातं आहे. तुकाराम शेट्टी यांच्या जान या कादंबरीसाठी बालसाहित्य, तर शॉर्ट या लघु कथा संग्रहासाठी तन्वी कामत बांबोळकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणीसाठी हा मोठा जो मान जो आहे तो लाभलेला आहे. मराठीतही अनेकांना जे आहे ते तिथे पुरस्कार जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. त्यात एकनाथ आव्हाड असो, विशाखा विश्वनाथ असो यांनाही हे जे पुरस्कार आहेत ते जाहीर झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच ही चांगली जी गोष्ट आहे ती त्या सगळ्याचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. तुकाराम शेठ असो, तन्वी कामत बांबोळकर असो, एकनाथ आव्हाड असो, विशाखा विश्वनाथ असो, या सगळ्यांना गोवन वार्ता लाईव्हच्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा. आणि खरंच अशा तऱ्हेचं अनेक जे आहेत ते पारितोषिकं गोव्यासाठी प्राप्त होणं म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर, पुढची बातमी काय? पुढची बातमी आहे ती पणजी पोलीस स्थानक हल्ल्या प्रकरणातील सुनावणी जी सुरू आहे त्या संदर्भातील बातमी आहे. आता त्यावेळीचे पोलीस निरीक्षक जे सुदेश नाईक हे पणजी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक होते, त्यांनी आता मंत्री बाबूश मोन्सेरात आणि आमदार जेनिफर मोन्सेरात यांची पणजी पोलीस स्थानकावरील ज्यावेळी हल्ला झाला होता त्यावेळी उपस्थित असल्याची ओळख आता न्यायालयाला पटवून दिलेली आहे. आता सर्वांना माहीत आहे की जी न्यायालयांची ही केस आहे त्या संदर्भातील सुनावण्या या सुरू आहेत. आणि या सुनावणी दरम्यान आत्ताचे DYSP आणि त्यावेळीचे पोलीस निरीक्षक PI सुदेश नाईक यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात या पणजी पोलीस स्थानक हल्ला ज्यावेळी 2008 साली झाला त्यावेळी ते उपस्थित असल्याची ओळख त्यांनी पटवून दिलेली आहे. त्यानंतर आणखीन 15 जणांची ओळख जी आहे ती पटवून देणं त्यांना शक्य झालं नाही, कारण ते अनुपस्थित होते. त्यामुळे पुढील सुनावणी आता 7 जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे. आणि या 7 जुलै रोजी इतरांची ही ओळख आता सुदेश नाईक यांना पटवून द्यावी लागणार आहे. आणि या संदर्भातील या केस संदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट होती. आता यानंतर जी पुढील सुनावणी आहे ती 7 जुलै रोजी ठेवण्यात आलेली आहे. 2008 साली ज्यावेळी पणजी पोलीस स्थानकावर हल्ला करण्यात आला होता त्यावेळी बाबूश मोन्सेरात यांनी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं, अशा पद्धतीची त्यांच्यावर तक्रार सुरू आहे. आणि त्या संदर्भातीलच्या सुनावण्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. म्हणजे त्या मोर्चाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं, त्यानंतर तो मोर्चा पोलीस स्थानकावर आल्यानंतर पोलीस स्थानकावर हल्ला करण्याचा प्रकार झाला. त्या संदर्भातील दगड, बॅनर्स किंवा गाड्या ज्या काही वापरण्यात आल्या होत्या त्या संदर्भातील ओळख देखील सुदेश नाईक यांनी न्यायालयाला पटवून दिलेली आहे. ज्ञानेश्वर, भांगरभुई पेपरवर जाण्यापूर्वी माझ्याकडे एक जी बातमी आहे ती घेतो आणि त्याच्यानंतर भांगरभुई या वृत्तपत्रावर जाऊया आपण. खरं तर बिस्किटाच्या वाहतूक करणाऱ्या एका ट्रकमध्ये बेकायदेशीर दारू वाहतूक जी आहे ती करणाऱ्यांवर खरं तर जे कुठेतरी पकडण्यात आले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 32 लाखांचा मुद्देमाल जो आहे तो आजकाल जप्त करण्यात आला आहे. रामनगर कर्नाटक येथील पोलिसांनी शुक्रवारी गोव्यातून 2500 लिटर बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करत चालकाला कुठेतरी ताब्यात घेतले. आणि या कारवाईत खरं तर 52,50,000 रुपयांचे ऐवज जे आहे ते पोलिसांकडून जप्त करण्यात आले. त्यामुळे अशा तऱ्हेचे जे अनेक दारूची तस्करी असो किंवा ड्रग्स तस्करी असो ही मोठ्या प्रमाणात होती. आणि या सगळ्यावर पोलीस जे आहेत ते प्रकर्षाने नजर ठेवून आहेत, ते अनेक कारवाई करत आहेत आणि त्या माध्यमातून अनेकांना कुठेतरी याचा आळा बसतोय. मात्र जे तस्करी करणारे आहेत ते मात्र ह्या सगळ्यांना कुठेतरी म्हणजे धाब्यावर बसवत किंवा नियमांना धाब्यावर बसवत आपल्याला वाटेल तशा तऱ्हेनं ह्या सगळ्या घडामोडींमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा कुठेतरी अजून सक्रिय होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानेश्वर, पुढची बातमी भांगरभुईवरून काय सांगशील? पुढची बातमी भांगरभुई या पेपरने हेडलाईन छापून आणली आहे ती काल संध्याकाळी वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांची झालेली पत्रकार परिषद. आता या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मंत्री सुदीन ढवळीकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बंच केबल यंत्रणा ज्या आहेत त्या आता अपयशी ठरलेल्या आहेत.
आम्ही बघितलं आहे की राज्यात अनेक ठिकाणी डोंगराळ भागात असो किंवा शहरी भागात असो जे बंच केबलांचं सिस्टम ही वीज खात्याकडून आणली होती, ही सिस्टम आता कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहेत आणि ही अपयशी सिस्टम ठरल्याचं आता खुद्द मंत्री यांनीच मान्य केलं आहे. त्यामुळे या संदर्भातील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की आम्ही बघतो की प्रत्येक डोंगराळ भागात विजेची समस्या ही पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ही वीज समस्या जी आहे ती डोंगराळ भागात जसं आम्ही बघायला गेलं तर सांगे असो, सत्तरी असो, काणकोण या भागात मोठ्या प्रमाणात ज्यावेळी डोंगराळ भाग असल्याकारणाने पावसाळ्याच्या वेळी वीज समस्या ज्यावेळी निर्माण होतात म्हणजे झाडांची पडझड होते किंवा ज्या वीज वाहिन्या असतात ती तुटतात, हे अशा सर्व समस्यांवर तोडगा म्हणून बंच केबलिंग याचा वापर करण्यात आला होता. परंतु या बंच केबलिंगचा वापर होऊन देखील या समस्यांवर कुठेतरी तोडगा आलेला नाही आणि हे बंच केबलिंगची जी काही पॉलिसी होती तीच आता यशस्वी ठरताना दिसली नाही, तर ती अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे या संदर्भातील त्यांनी एक मान्य केलेलं आहे. त्यानंतर वीज खात्यातर्फे 800 कोटीची कामं जी आहेत ती राज्यात केली जाणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. या 800 कोटीच्या कामांमधील अंडरग्राऊंड केबलिंग हे महत्त्वाचं काम येणार आहे. त्यानंतर ज्या काही वीज वाहिन्या आहेत त्या बदलल्या जाणार आहेत. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर जे आहेत ते बदलले जाणार आहेत. काही नवीन ट्रान्सफॉर्मर घातले जाणार आहेत. काही नवीन वीज सबस्टेशन बनवली जाणार आहेत आणि या सर्व जे काही लागणाऱ्या म्हणजे जे प्रोजेक्ट असतील त्यांना चालना दिली जाणार आहे. आणि या संदर्भातील विविध मतदारसंघात जे आता जर बघायचं झालं तर खूपशा मतदारसंघात या संदर्भातील कामं ही सुरू झालेली आहे. आता फक्त साळगाव या एकाच मतदारसंघात जवळपास 350 कोटीची जे कामं आहेत ती वीज खात्यातर्फे केली जात आहेत आणि वीज समस्या ज्या आहेत त्या साळगाव मतदारसंघातून पूर्णतः सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो वीज खात्याकडून सुरू आहे. आणि प्रत्येक मतदारसंघात अशाच पद्धतीच्या 20, 30, 40 लाख किंवा 20 ते 80 कोटीपर्यंतच्या जो काही निविदा आहे तो जारी केला जाणार आहे आणि त्या संदर्भातील कामं ही प्रत्येक मतदारसंघात सुरू होणार आहेत. आणि त्यातील अंडरग्राऊंड केबलिंग, ट्रान्सफॉर्मर बदलणे आणि वीज वाहिन्या बदलणे हे महत्त्व यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्राधान्य जे आहे ते यांना दिलं जाणार आहे अशी माहिती या पत्रकार परिषदेत वीज मंत्री सुधीर ढवळीकर यांनी दिलेली आहे. आणि तीच हेडलाईन आज भांगरभुई यांनी छापून आणलेली आहे. थेट आपण द गोवन या पेपरवर जाऊया. खरं तर त्यांची एक महत्त्वाची जी हेडलाईन जी आहे ती एक्साईज आणि दुसरी महत्त्वाची हेडलाईन जी मारलेली आहे द गोवन या वृत्तपत्राने ती म्हणजे आपल्याला माहीत आहे कलंगूटमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला. अनेक शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झाले आहेत. सरपंच जोझफ सिक्वेरा यांना घेराव करण्यात आला आहे, पंचायतीला घेराव करण्यात आला आहे, तिथे दगडफेक झाली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सरपंच जोझफ सिक्वेरा जे होते त्यांनी एक महत्त्वाचं जे होते तर ते विधान केलं होतं. आणि त्याने एक विधान केलं आहे की आपणही शिवप्रेमी आहोत, आपणही मराठीचे अभ्यासक आहोत, आपणही मराठीचा अभ्यास केला आहे, आपण शिवप्रेमी आहोत, मलाही शिवाजींचं महाराजांचा अपमान झालेला नको आहे. मात्र तिथे जो अपघातग्रस्त ठिकाण असल्यामुळे पंचायतीकडून हा निर्णय घेण्यात आला होता. पण जे काही थोडेसे राजकीय विषय आहेत त्यांच्यामुळे हा विषय चिघळला आणि शिवप्रेमींना हाक देण्यात आली. मात्र शिवप्रेमींची तिथे काहीही चूक नाही आहे. शिवप्रेमी तिथे त्या कलंगूटच्या काही राजकीय नेत्याने हाक दिल्यामुळे शिवप्रेमी तिथे दाखल झाल्याचं त्यांनी काल वक्तव्य केलं आहे. आणि ह्या सगळ्या घडामोडींवर कुठेतरी जोझफ सिक्वेरा जे आहे त्यांनी कुठेतरी या सगळ्यावर आपण पांघरून घातलेलं दिसून येतं आहे. किंबहुना त्याने असंही म्हटलेलं आहे की पूर्वीच्या जागी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता तिथे भव्य किल्ल्याच्या स्वरूपात पुतळा उभारण्याचं पंचायतीकडून आश्वासन त्या संस्थेला दिलं होतं. त्यामुळे नेमकं ही घडामोड कशा तऱ्हेनं चालती आहे ती आता पुढे पाहावी लागत आहे. मात्र तुर्तास जोझफ सिक्वेरा सरपंच जे आहेत त्यांनी हे मोठं विधान जे आहे ते काल केलं होतं. काय सांगशील ज्ञानेश्वर महत्त्वाची दुसरी द गोवनवरून हेडलाईन? द गोवनवर जे महत्त्वाची फ्रंट पेजवर बातमी छापण्यात आलेली आहे ती ऑल द कलेक्टर मामलेदार फ्रॉम साऊथ गोवा गेट 24/7 वर्क. म्हणजे 24ही तास, दिवसाचे 24ही तास दक्षिण गोव्यातील मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर जे आहेत यांना फोन उचलावे लागणार आहेत अशा पद्धतीचे निर्देश साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रा यांनी त्यांना काढलेले आहेत. त्यामुळे आता दक्षिण गोव्यातील मामलेदार आणि
उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांना फोनवर 24ही तास उपलब्ध राहावं लागणार आहे. ज्यावेळी काही समस्या असतात त्यावेळी कोणीही मामलेदार असो किंवा डेप्युटी कलेक्टर यांना जर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर अनेक वेळा ते कुठेतरी फोनला योग्य तो प्रतिसाद देत नाहीत किंवा तो फोन रिसीव करत नाहीत. अशा पद्धतीच्या तक्रारी आणि त्यामुळे ज्या काही स्थानिकांच्या तक्रारी असतात त्या योग्य अधिकाऱ्याकडे मांडणं हे स्थानिकांना किंवा जनतेला नागरिकांना मिळत नाही. परंतु आता अशा पद्धतीचा जो आहे तो त्यांनी ऑर्डर काढण्यात आलेली आहे आणि या ऑर्डरचं आता फॉलोअप केला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील जे डेप्युटी कलेक्टर म्हणजेच उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार आहेत त्यांना फोनवर आता त्यांना फोन जो आहे तो नागरिकांचा स्वीकारावा लागणार आहे, त्यांना रिसीव करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना थेट आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार आहेत. याच संदर्भातील आणखीन एक लिंक बातमी आहे, म्हणजे ती काल ज्यावेळी सुधीर ढवळीकर यांनी सांगितलं आहे की वीज खात्यातील जे अधिकारी आहेत त्यांना फोनवर कसं बोलावं या संदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कारण ज्यावेळी वीज नसते त्यावेळी स्थानिक नागरिक अनेक वेळा या ज्या वीज खात्याचे कार्यालय असतं त्या कार्यालयाच्या फोन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यावेळी नागरिकांसोबत कसं बोलावं हेच देखील त्या अधिकाऱ्यांना माहीत नाही आणि ते माहीत नसल्यामुळे आता त्यांना प्रशिक्षण देण्याची वेळ ही वीज खात्यावर आलेली आहे. अनेक वेळा ज्यावेळी स्थानिक म्हणून आम्ही सुद्धा या वीज खात्याला ज्यावेळी फोन करतो त्यावेळी वीज खात्याकडून कुठेतरी तो प्रतिसाद जो आहे तो मिळत नाही किंवा फोन रिसीव केला जात नाही. आणि आत्ता पावसाळ्याच्या तोंडावर अशा पद्धतीचे पाऊल जे उचलण्यात आलेलं आहे याचा फायदा जो आहे तो नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वीज गुल होण्याच्या या समस्या आहेत ज्या त्या कुठेतरी डोकं वर काढतात. त्यामुळे या योग्य वेळेवर अशा पद्धतीचा निर्णय हा वीज खात्याकडून घेण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्याकडूनही घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी आणि खात्यासंबंधीचे जे काही अधिकारी असतील त्यांना फोनवर संपर्क साधता येणार आहे. ज्यावेळी आम्ही कुठेतरी डिजिटल माध्यमाने पुढे जातो त्यावेळी फोनवरून संपर्क होणं आणि समस्यांवर तोडगा काढणं हे कुठेतरी योग्य पद्धत ठरणार आहे आणि कमी वेळात हे तोडगा काढणं शक्य होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय आता इतर खात्याकडूनही घेतले जात आहेत की काय या संदर्भातील अशाच पद्धतीच्या ऑर्डर्स आता पुढील दिवसांमध्ये निघतील की काय या संदर्भातील आणि याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे. खरंच. आणि पुढची एक महत्त्वाची आणि शेवटची बातमी ती म्हणजे आपण नॅशनल बातमी म्हणूया त्याला. काल पाटण्यात काल मोठी एक बैठक झाली. सगळे विरोधक जे होते ते भाजप विरोधी सगळे विरोधक एकत्र आले. त्यात खरं तर राहुल गांधी होते, नितीश कुमार होते, शरद पवार होते, उद्धव ठाकरे होते, ममता बॅनर्जी होते किंवा राज्यात देशातील 15 जे विरोधी पक्ष होते ते एकत्र आले होते आणि त्यांनी मोदींविरोधात एल्गार पुकारलाय. त्यांनी मोदींना कुठे म्हणजे मोदी भाजप सरकारला कुठेतरी सत्तेतून हटवण्यासाठी एकत्र आल्याचं काल विधान केलं होतं. नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हा सगळ्यांना एकत्र आणण्याचा एक निर्णय घेतला होता आणि सगळ्यांना एकत्र आल्यावर ते 3 तासाची बैठक ही महत्त्वाची बैठक जी होती तिथे संपन्न झाली. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलले, उद्धव ठाकरे बोललेत, ममता बॅनर्जी बोलल्यात किंवा सगळेच जे महत्त्वाचे जे नेते होते ते बोललेले आहेत आणि त्यांनी एक आशावाद निर्माण केला आहे की जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरी आम्ही भाजपला हटवण्यासाठी एकत्र येणार आहोत आणि ही वज्रमूठ जी आहे ती एकत्रपणे लढणार आहे अशा तऱ्हेचं वक्तव्य काल सगळ्या विरोधकांनी केलंय. त्यामुळे आता लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक नेमके कशा तऱ्हेनं पुढे जात आहेत हे पाहणं आता अत्यंत उत्सुकतेचं ठरलंय. दुसरी गोष्ट अशी की जर हे सगळे विरोधक एकत्र आले तर राज्यातील जी उमेदवारी जी वाटप जे आहे ते कशा तऱ्हेनं होणार आहे या सगळ्याकडे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. कारण जर आपण महाराष्ट्राच्याच पुरता जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, एक ठाकरेंची शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस. त्यामुळे नेमकी ही तिथल्या जागा कशा विभागल्या जाणार आहेत हे सध्या बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. कारण जर जागा विभागून दिल्या तर कुठेतरी त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात आणि
आणि त्याचा परिणाम आहे तो राज्यातील सरकारवर पडू शकतो किंवा तिथे काहीतरी घडामोडी ज्या आहेत त्या होऊ शकतात. ह्या सगळ्यामुळे आता नेमकं या सगळ्याकडे सगळे विरोधक एकत्र येऊन आलेत खरे, मात्र कशा तऱ्हेनं पुढे जात आहेत हे पाहणं सध्या अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे. आजच्या पुरता खरं तर इतकंच. ज्या आज महत्त्वाच्या ज्या हेडलाईन्स आहेत किंवा हेडलाईन बातम्या आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत. गोवन वार्ता, त्याच्यानंतर भांगरभुई, कोकण 7, द गोवन या 4ही वृत्तपत्रांचा आढावा आम्ही घेतलेला आहोत. तुम्ही अशाच घडामोडींसाठी आमचे जे चॅनल्स आहेत, प्रुडंट मीडिया असो, गोवन वार्ता लाईव्ह असो, सिंधुदुर्ग लाईव्ह असो, या सगळ्यांचे जे पेजेस आहेत, व्हॉट्सॲप आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, टेलिग्राम आहे, या सगळ्यांना फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट अशी की आमचे सगळे वेबसाईट जे आहे त्याच्यावर आम्ही ग्रामीण पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या आम्ही तिथे अपलोड करत असतो. त्यामुळे त्या वाचायला विसरू नका आणि पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, आता गोव्याचं देणं मराठीचं.